मालवणमधील शिवरायांचा पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणी आरोपी चेतन पाटीलला दिलासा। चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। एजन्सी सांगेल तसं अजित पवार वागतात। अजितदादांकडून आपण बदललो आहे असा दाखवण्याचा प्रयत्न। जयंत पाटलांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल। भाजप आमदारांची दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी। केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्रातून मागणी। नागपूरच्या अपघातातील कारची नंबर प्लेट का काढली? बावनकुळे कुटुंबाचा संबंध नाही, मग लपवा छपवी कशाला? नागपूर कार अपघातावरून खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। अपघाताच्या वेळी संकेत बावनकुळे गाडीत होता, मात्र गाडी चालवत नव्हता। कार अपघाताच्या प्रकरणात नागपूर पोलिसांची माहिती। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा उपोषणासह। जरांगे पाटील 17 सप्टेंबर पासून पुन्हा उपोषणाला बसणार। जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला 16 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम। भाजपकडून विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती जाहीर। राज्यातील 34 बड्या नेत्यांचा यादीत समावेश। महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणूक निकालानंतरच होण्याची शक्यता। मुंबई विमानतळावरील बैठकीत अमित शहांचं स्पष्टीकरण, सूत्रांची माहिती। अमित शहांशी मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा झाली नाही। बिहार पॅटर्नच्या बाबत चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाही। मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या चर्चेवरून अजितदादांची सारवासारव। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची आजची सुनावणी पुन्हा लांबणीवर। पुढील सुनावणी 18 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।